आलेल्या लोकांना बरं वाटेल, चांगलं वाटेल असं गमती जमतीच्या गोष्टी सांगणं आणि आशय फारसा काही त्यातून न निघणं. अनेक जणांची भाषणं अशा पद्धतीचीच असतात. दुसरं तर जे खरं आहे ते सांगणं, त्यातून काही लोकांना वाईटही वाटतं, काहींना आवडतही नाही. मी साधारणपणे दुसरा मार्गच पत्करतो, कारण सत्य बोलायचं असतं तर ते कधी गोड नसतं, बऱ्यापैकी कडू असतं. आणि कडू बोलणारा माणूस सहसा कोणाला आवडत नाही. पण गेली 4-5 वर्ष अनेक सोसायट्यांमध्ये रोज, आज 4थी मीटिंग, त्यामुळे घसा बसेपर्यंत बोलायचं असं ते एकंदरीत समीकरण. आणि यातून 4,900हून अधिक सोसायट्यांमध्ये आत्तापर्यंत गेलो आहे आणि 45,000 सोसायट्यांपर्यंत पोचायचा इरादा आहे. त्यामुळे जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन हा मेसेज लोकांपर्यंत घेऊन जाता येईल तितका घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना हातचं काही राखून न ठेवता अनुभवातून ज्या गोष्टी माहीत आहेत, कळल्या आहेत, त्या शक्यतो सोप्या भाषेत स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. डिस्क्लेमर नेहमीप्रमाणेच आहे की या पुढच्या तासाभरात मी जे बोलणार आहे त्यामुळे एखाद्याला जर वाईट वाटलं असेल किंवा वाईट वाटणार असेल तर त्याकरता सुरुवातीलाच माफी मागून घेतो. कारण नंतर कोणाला तरी वाईट वाटलं म्हणून माफी मागण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आधी डिस्क्लेमरमध्येच माफी मागून घेतलेलं बरं, म्हणजे इन ॲडव्हान्स. अलीकडे अँटिसिपेटरी बेलचा प्रकार आहे, तसं हे अँटिसिपेटरी ॲपॉलॉजी करूनच सुरुवात करायची. पुनर्विकास 2 पद्धतीचा होऊ शकतो. एक सरळ, साधा, सोपा, जो सगळ्यांनाच आवडतो, तो म्हणजे बिल्डरच्या माध्यमातून केलेला पुनर्विकास. समजा आज हा बिल्डरांच्या माध्यमातून पुनर्विकास असता तर कदाचित काल सगळ्यांच्या घरी होळीच्या निमित्तानं काजू कत्रीचे 1-1 किलोचे पॅकेट्स आले असते. सोबत कदाचित कुर्ता पायजामाही आला असता आणि त्यानंतर तो कुर्ता पायजामा लॉन्ड्रीत नेण्याचा खर्चही देण्याची तयारी झाली असती. भांगेचे लाडू देखील मिळाले असते. हे फ्रिंज बेनिफिट्स बिल्डरकडे जाण्यामध्ये आहेत. मुलांना क्रिकेटचे किट मिळणं, बॅडमिंटनचे रॅकेट्स मिळणं, सोसायटीमध्ये कुठे खड्डे वगैरे असल्यास त्या ठिकाणी पेवर ब्लॉक्स बसवणं, या सर्व गोष्टी ॲडव्हान्समध्ये होत असतात. लोकांना फार पॉप्युलॅरिटी असते ती, आणि त्या पॉप्युलॅरिटीतून असं वाटतं अरे वा, हे काय फार चांगलं आहे, ह्याच्यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकतं. आपण काही न करताना नुसतं एका कागदावर सही केली की आपल्याला घर मिळतं. म्हणजे आधी काळामध्ये कृष्ण सुदामाची गोष्ट लोक ऐकतात की पोहे घेऊन गेलेल्या सुदामाला घरी पोचल्या पोचल्या कृष्णाने त्याचं घर सोन्याची कौलं ठेवून झालं. तसाच काही तो हा प्रकार आहे. आपण फक्त हो म्हणायचं आणि बाकीच्या गोष्टी करणारा एक बिल्डर नावाचा देवदूत
पाठवलेला आहे आणि त्याच्याकडून या सगळ्या गोष्टी सुंदरपणे होत जाणार. आपण फक्त एका कागदावर सही करायची. हा कागद कोणता? तर पॉवर ऑफ अटर्नी. आता पॉवर ऑफ अटर्नीचा अर्थ इथे बरेच वकील आहेत. पॉवर ऑफ अटर्नी ह्याचा अर्थ ज्या जागेवर आपण राहतो त्या जागेचं काहीही करण्याचा अधिकार. आणि इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कधीही अशी पॉवर ऑफ अटर्नी परत न घेता येणारी अशी पॉवर ऑफ अटर्नी. सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंट्समध्ये म्हटलेलं आहे की an agreement between two parties has to be balanced and has to have some things in favor of either party. If it is so heavily biased in favor of one against the other, then it could be considered discriminatory and hence could even be considered ab initio null and void. जस्टिस कृष्णा अय्यरांच्या जजमेंटमध्ये तर होतंच होतं, पण अलीकडच्या काळात अल्तमास कबीरच्या जजमेंटमध्येही होतं आणि नंतरही धनंजय चंद्रचूडांच्या एखाद दुसऱ्या जजमेंटमध्ये त्याचा उल्लेखही होता. पण बिल्डर आपल्याकडून इरिव्होकेबल कन्सेंट आणि इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतो आणि आपण देतोही. म्हणजे अग्नीला साक्ष मानून 7 फेरे जरी घेतले तरीही डायव्होर्सची तरतूद ही कायद्यात असतेच. पण इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नीतून बाहेर निघण्याचा मार्ग काही कुठे नाही. आता अलीकडे मुंबई हायकोर्टाच्या अनेक जजमेंट्समध्ये इरिव्होकेबल जरी पॉवर ऑफ अटर्नी दिली असली तर त्यातून बाहेर येता येतं असं अनेक जजेसनी म्हटलेलं आहे. म्हणजे गौतम पटेलचे काही जजमेंट्स आहेत आणि बाकीच्याही काही जजमेंट्समध्ये ते सांगितलेलं आहे. असो, विषय असा आहे की अनोळखी माणसाला आपल्या जागेवर नेमकं काय करावं हे त्याच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी करावं आणि आपण फक्त सह्या कराव्यात. हे बिल्डरचं मॉडेल. मुंबईमध्ये 5800 प्रोजेक्ट्स 15 वर्षापेक्षा अधिक ठप्प आहेत आणि या पुढची 15 वर्ष ते प्रोजेक्ट्स पूर्ण होतील असं काही दिसत नाही. गव्हर्मेंट म्हणतं की कोऑपरेटिव्ह सोसायटी एक खाजगी एजन्सी आहे आणि बिल्डरची कंपनी एक खाजगी कंपनी आहे. सो ॲन एग्रीमेंट बिटवीन 2 प्रायव्हेट एंटिटीज इज अ सिव्हिल मॅटर अँड कॅन बी सॉल्व्ड थ्रू अ सूट. म्हणजे जर का कोणत्याही पद्धतीचा डिस्प्यूट आला तर तो सिव्हिल सूटनेच त्याचं काय जे असेल ते व्हावं. याचा अर्थ 30 वर्ष गेली. माणूस घर घेताना त्याचं वय 30-35च्या घरात असतं किंवा 40च्या घरात असतं. घराला 31 वर्ष झाल्यानंतर घर जुनं व्हायला लागतं. ते पुनर्विकासाला येतं 30, 35, 40 वर्षानंतर. म्हणजे जो मूळ रहिवाशी आहे त्याचं वय किमान 70च्या आसपास असतं किंवा अनेक वेळेला त्याच्या मुलाचं वयही 60च्या आसपास झालेलं असतं. आणि अशा वेळेला आणखी 30 वर्ष लिटिगेशनमध्ये जाणं याचा अर्थ त्यांच्या हयातीत काही त्याचा निकाल लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबींतून काही मार्ग आहे का ह्याच्याकरता मुंबई विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, डिपार्टमेंट ऑफ सोशल सायन्सेस, डिपार्टमेंट ऑफ सिविक्स, IIT मुंबईचे प्रमुख प्रोफेसर्स, सर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख प्रोफेसर्स, निर्मला निकेतन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रमुख प्रोफेसर्स आणि इतर जे शहराबद्दल काही विचार करण्याची क्षमता राखतात अशा लोकांना एकत्र आणलं गेलं.
आणि 5,800 प्रोजेक्ट्स जे ठप्प आहेत त्यातून 1,25,990 कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत. बिल्डरनी ॲग्रीमेंट केलं आणि त्यानंतर ॲग्रीमेंट करून ॲग्रीमेंटप्रमाणे बिल्डर वागला नाही. इतकंच नव्हे तर ॲग्रीमेंट झाल्यानंतरचा जो भाग आहे तो त्यांनी पाळलाच नाही, म्हणजे भाडी दिली नाही आणि लोक अक्षरशः रस्त्यावर आहेत. म्हणजे हे सरकारी आकडा आहे, या विधानसभेच्या प्रश्नोत्तरातून निघालेला. म्हणजे 1,25,990 कुटुंब हे रस्त्यावर आहेत. सरकारही त्यांचं काही करू शकत नाही. ही मुंबईची परिस्थिती. केवळ मुंबईपुरतं सांगतोय, ठाणे किंवा तत्सम आजूबाजूच्या परिसराचा विषय अजून आम्ही त्याची चर्चा नाही आहे. हे केवळ मुंबईपुरतं मी जे म्हणतोय ते मुंबईपुरतंच मर्यादित. आता इतक्या लोकांना बेघर, एखाद्या 1,25,000 अधिक कुटुंब, प्रत्येक कुटुंबाची 4 माणसं म्हटली तरी 6 लाख लोक बेघर एका सरकारी योजनेतून झालेली अशी कुठेच झाली नाहीत. तर ह्यातून काही मार्ग आहे का? तर त्याच्यात आम्ही काही लोक बसलो आणि काही मार्ग सुचेल का याच्याकरता एक ऑल्टरनेट मॉडेल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि त्यातून स्वयंविकासाची संकल्पना आली. आता स्वयंविकास आणि नॉर्मल बिल्डरचा विकास हे समजून घेण्याआधी काही गैरसमज कॉमन आपल्या मनात आहेत ते काढून टाकणं आवश्यक आहे. अनेकांना असं वाटतं की आपण थोडंसं शिक्षण घेतलं आहे याचा अर्थ आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. दुर्दैवानं तसं नसतं. आता मी 35-40 वर्ष आर्किटेक्चर हा विषय मुंबई विद्यापीठात आणि इतर विद्यापीठात शिकवतो, पेपर सेट करतो, करेक्ट करतो. मी जर KEM हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर रवी बापटांना सर्जरी कशी करावी ह्यावर जर व्याख्यान द्यायला लागलो तर डॉक्टर बापट म्हणतील, चंद्रशेखर तुला काय कळत नाही रे, जरा बस खाली, हा तुझा विषय नाही, PhD असेल तुझ्याकडे. आणि ते योग्य आहे. म्हणजे PhD मला मिळाली म्हणून सर्जरीच्या सर्व गोष्टी मला कळाव्यात अशी अपेक्षा मीही करू नये किंवा इतरांनी करू नये. त्यामुळे आपण सुशिक्षित असलो तर सर्व गोष्टी आपल्याला कळतात असा आपला जो मध्यमवर्गीय समज असतो तो थोडासा काही काळ बाजूला ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यातून आपल्याला कळत नाही असं कोणी म्हटलं की त्याच्या इतकी मोठी शिवी आपल्याला कोणीच दिलेली नाही असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. तर त्या न्यूनगंडातून थोडंसं बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. कारण साधे प्रश्न जर विचारले तर 100 पैकी 90 लोक चुकीचं उत्तर देतात. आता उदाहरण, बिल्डिंग कोण बांधतो हे जर 100 पोस्ट ग्रॅज्युएट्सना विचारलं तर त्यापैकी 90 म्हणतील बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रहेजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही. कोणताच बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार म्हणतात. ठेकेदार आणि बिल्डरमधले इतका फरक आहे की केशकर्तनालय आणि हलवायाच्या दुकानामध्ये जसा फरक आहे तसा फरक आहे. पैसे मोजून आपल्याला लुटून पैसे घेऊन जाणारा हा बिल्डर आणि बिल्डर करता बिल्डिंग बांधणारा हा कॉन्ट्रॅक्टर. ह्या दोघांमधला आपल्यापैकी अनेकांना फरक कळत नाही. कारण इतक्या ठिकाणी मी जात असताना बिल्डरशिवाय स्वयंविकास होऊ शकतो. अय्या, मग बिल्डरशिवाय स्वयंविकास, पण बिल्डिंग कोण बांधणार? म्हणजे बिल्डर नाही म्हणजे बिल्डिंग बांधता येत नाही, बिल्डर असल्याशिवाय बिल्डिंगच बांधता येत नाही असा अनेकांचा समज असतो. दुसरा गैरसमज असा की
बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून बिल्डिंग बांधतो. ज्यांना थोडंसं इकॉनॉमिक्स कळतं किंवा मॅनेजमेंट कळतं त्यांना SPV नावाचा प्रकार माहीत आहे, स्पेशल पर्पज व्हेकल. प्रत्येक प्रोजेक्टला बिल्डर नवीन कंपनी सुरू करतो, ज्याच्यात बिल्डरच्या त्या ओरिजिनल याच्यामध्ये कॅपिटल हे 2-4 लाखाच्या वर नसतं. आपल्याकडून संमती घेऊन ते संमतीपत्र किंवा पॉवर ऑफ अटर्नी बाजारात ठेवून पैसे उचलले जातात आणि त्या पैशातून प्रोजेक्ट होतो. बिल्डरच्या खिशातून अगदी टाटापासून ते महेंद्रपासून ते टॉपमोस्ट बिल्डर्स देखील स्वतःच्या पैशानं प्रोजेक्ट उभा करत नाहीत, ते पैसे उचलूनच प्रोजेक्ट उभा करतात. त्यामुळे एखाद्या वेळेस न जाणो प्रोजेक्ट त्यांचा अडकला तर त्यांचे पैसे जात नाही. म्हणजे अर्थात अनेक कंपन्यांचे फायनान्स असतात. आता टाटाकडे टाटा फायनान्स आहे, तर फायनान्स त्यांच्याकडून उभं करणार, पण मूळ जी कंपनी आहे जी बांधकाम करणारी ती स्वतःचं फायनान्स कधी इन्व्हेस्ट करत नाही. त्यामुळे हे मी कॉर्पोरेटचं सांगतो आहे कारण त्यांच्याबरोबर मी काम केलं आहे, माझा त्यांच्याकडे अनुभव आहे. पण एरवी जे बिल्डर्स आहेत ते अजिबात कोणत्याही प्रकारे स्वतःच्या पैशातून प्रोजेक्ट उभा करत नाहीत. त्यामुळे बिल्डर पैसे टाकून प्रोजेक्ट करतात हा समज जर कोणाचा असेल तर तो चुकीचा आहे. बिल्डर प्लॅन उत्तम करतात हा काही जणांचा समज. मी अगदी 4th सेमिस्टर म्हणजे 2 वर्ष 5 वर्षाच्या आर्किटेक्चर कोर्समध्ये 2 वर्ष शिकले की त्यांना आर्किटेक्चरल डिझाईन शिकवत असताना ज्या गोष्टी वारंवार आपण करू नये आणि हे केलं तर डिझाईन इज अ बॅड डिझाईन हे आम्ही सांगत आलो, त्या सर्व गोष्टी कटाक्षाने बिल्डर करत असतात. याचं कारण की बिल्डरच्या प्लॅनमध्ये हेतू हा बिल्डरला पैसे जास्तीत जास्त मिळणं हा आहे, आपली घरं चांगलं होणं हा म्हणजे हा योगायोग आहे. म्हणजे एखादा आपल्याला घर मिळालं आणि आपलं एखादं घर नीट झालं हा एक निव्वळ योगायोग, पण बेसिक हेतू हा जास्तीत जास्त पैसे कमवणे आणि जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी उत्तम प्लॅनिंग असण्याची आवश्यकता नाही. किंबहुना बिल्डरांच्या ब्रोशरमधून कॉपी जर माझ्या विद्यार्थ्यांनी केली तर त्यांना 100 पैकी 15 किंवा 20 मार्कच मिळतात. म्हणजे गुड प्लॅनिंग डझंट कम फ्रॉम अ बिल्डर स्कीम. आता अनेकांना उत्तम प्लॅन म्हणजे काय हे माहीत नसतं आणि आपल्याला माहीत नसतं हे मान्य करण्याची बऱ्याच जणांची तयारी नसते. आता मी ऑइल ऑन कॅनव्हास पेंटिंग करतो आणि काही ॲब्स्ट्रॅक्टही करतो आणि जहांगीरमध्ये ज्या वेळेला आमच्या लोकांचे पेंटिंग्स लागतात तेव्हा आमचा आवडता छंद असा असतो की त्या गॅलरीमध्ये एखाद्या थोडंसं अंधार असलेल्या कॉर्नरमध्ये आम्ही आर्टिस्ट बसलेलो असतो आणि आमचा छंद असा की आलेल्या लोकांनी आमच्या पेंटिंगकडे बघून केलेले रिमार्क्स याच्या इतका म्हणजे हिलेरियस मोमेंट आम्हाला कधीच मिळत नाही. कारण आम्हाला माहीत असतं की 99% लोकांना आम्ही जे केलं आहे किंवा आम्हाला जे अभिप्रेत होतं ते त्याचा अर्थ कळलेला नसतो, पण त्यापैकी जवळपास प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सगळं कळलेलं आहे. आणि जेव्हा तुम्हाला काही कळत नाही तेव्हा एकच मार्ग असतो, व्हेरी ब्युटिफुल. न कळलं याचं कन्फर्मेशन ब्युटिफुल आहे हे म्हणण्यामध्ये आहे. हे आम्हाला अनुभवातून अनेक वर्षात कळलेलं आहे. तर आणि मग आपण त्याला सुंदर म्हटल्यावर आपल्याबरोबर असणारे 1-2 लगेच रिलीव्ह होतात, हो काय सुंदर आहे. म्हणजे जवळ जाऊन काय तुला चांगलं वाटलं हे विचारलं
तर आम्हाला आयुष्यभर पुस्तकं लिहिण्या इतपत मटेरियल त्यातून मिळतं, कारण कोणाला कळत नसतं. तसंच प्लॅनमध्ये कळणारे फार कमी असतात आणि बरेच लोक फक्त रंगरंगोटी सुंदर असल्यावर प्लॅन चांगला असा तो समज. म्हणजे मला आठवतं राहून राहून मी आणि माझ्या 3 बहिणी आम्ही मोठे होत असताना लग्नाची आमंत्रणं लग्नाच्या सीझनमध्ये यायचं आणि मग 2 लग्न असायची. मग कोणी बाबांबरोबर लग्नाला जायचं आणि कोणी आईबरोबर जायचं. हे ठरवणार कसं, तर पत्रिका जी ज्याची मोठी त्याच्यामध्ये आपण जावं, कारण मोठी आणि चांगली छापलेली पत्रिका म्हणजे चांगलं लग्न. तसंच ब्रोशर चांगला देणारा म्हणजे उत्तम प्लॅन देणारा बिल्डर, हा आपला बेसिक समज. ते ह्या सर्व अज्ञानातून आलेल्या गोष्टी आहे, पण आपलं अज्ञान कोणी मान्य करत नाही. त्यामुळे मग आणि इतरही माणसं आपल्याला अज्ञानी आहे असं सांगण्याची हिंमत करत नाही आणि यातून शेवटी आपण नुकसान आपलं होत असतं. आता मुंबईचं उदाहरण घेऊया. एखादी बिल्डिंगचं उदाहरण घ्यायचं आणि ग्रुप ऑफ बिल्डिंग्सचं उदाहरण घ्यायचं. ग्रुप ऑफ बिल्डिंगमध्ये सेलेबलची बिल्डिंग थोडीशी चकाचक आणि मग मागे कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात रिहॅबची बिल्डिंग लोकांना बांधायची. का तर त्यांच्या भाषेत, बरं का, बिल्डरांच्या भाषेत. आणि हे बिल्डरांकडे 10-12 वर्ष नोकरी केलेला माणूस अनुभवानं सांगतोय. मफतिया लोक म्हणजे फुकटे, मफतिया को जरा समजाओ किधर भी कोने में डालने का, म्हणजे त्यांना नगास नग द्यायचं तर काहीतरी खुराडाप्रमाणे बांधून एखाद्या ठिकाणी टाकायचं. दर्शनी भागात मात्र विक्रीच्या इमारती बांधायच्या ज्या चांगल्या सुबक सुंदर. तुम्ही म्हणत असाल तर मुंबई रिव्हिजिटेड एखादी बस काढा सहल म्हणून आणि रिडेव्हलपमेंट झालेल्या 50 बिल्डिंगी बघायचं ठरवू आणि तुम्ही सांगाल त्या बिल्डिंगीच्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये जाईन आणि मी घेऊन जाईन तुम्हाला आणि त्याच्यात नेमकं त्यांनी काय केलेलं आहे आणि तिथे भेदभाव कसा फ्री सेल आणि रिहॅबचा आहे हे तुम्हाला मी पटवून देऊ शकतो, अगदी विथ एक्झाम्पल्स, वाटेल तर विथ हॅमर टेस्ट अँड अदर थिंग्स. म्हणजे ऑफिशियली माझ्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती, आम्ही 1000 बिल्डिंगी इन्स्पेक्ट केल्या. त्यापैकी 922 बिल्डिंगी या सी म्हणजे मूळ लोकांना दिलेल्या या सी कॅटेगरीच्या निघाल्या. आणि म्हणजे दुर्दैव म्हणजे सेलेबलसुद्धा बीच्या वर गेले नाही. एची बिल्डिंग मिळणं आम्हाला बिल्डरांची कठीण झाली. एका बिल्डिंगमध्ये -A मिळालं. अशा पद्धतीचं बांधकाम सध्या मुंबईत आहे. कारण मायवान टेक्नॉलॉजीला जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतात त्यांचं देवसुद्धा काही बरं करू शकणार नाही. कारण 45 वर्षापासून मायवान टेक्नॉलॉजी ही जगानं आउटडेटेड म्हणून सोडून दिलेली आहे. ती ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये लेटेस्ट म्हणून आपल्याला विकली जाते आणि आपल्याला ते काय लेटेस्ट मायवानमध्ये करतात. मायवान आता शिकवणं देखील परदेशाच्या युनिव्हर्सिटीमध्ये मायवानची टेक्नॉलॉजी बंद केली आहे, कारण त्याचे इतके दुष्परिणाम निघालेले आहेत. पण आपल्याला मात्र अजूनही ती लेटेस्ट वाटते 50 वर्षापूर्वीची. तर हे सगळं अज्ञानातून आपलं निघत असतं. आणि सिंगल बिल्डिंगीमध्ये तर आणखीच म्हणजे गंमत जम्मत. तळमजला ते 9 मजला मूळ रहिवाशांची, म्हणजे मूळ रहिवाशांचा एंट्रन्स एक्झिट वेगळं आणि त्यांची लिफ्ट ही 9 मजल्यापर्यंतच, त्याच्यावरती जातच नाही. आणि दुसऱ्या बाजूनं विकत घेणाऱ्यांची लिफ्ट आणि एंट्रन्स आणि त्यांची लिफ्ट 9व्यावरच सुरू होते. म्हणजे खाली बसल्यावर पहिला मजला म्हणजे 9वा आणि नंतर ती स्टॉपिंग ॲट ऑल स्टेशन्स वरच्या मजल्यावर. हे मुंबईमध्ये तुम्ही सांगाल त्या बिल्डिंगीमध्ये मी तुम्हाला घेऊन जाऊन दाखवू शकतो. म्हणजे 10 कोटी 5 कोटी किंवा अधिक देऊन विकत घेणारी माणसं ही वरची आणि फुकटे हे खालची आहे, बरं का. तर ज्या जागेवर अनभिषिक्त राजे म्हणून आपण जगलो त्या ठिकाणी सर्वंट स्क्वॉटर वजा आपण उर्वरित आयुष्य घालवण्याची आपली तयारी असली पाहिजे. याला बिल्डरचा पुनर्विकास असं म्हणतात.
आता मग त्याला तुम्ही ग्लोरिफाय करा, माझी काहीच त्याला अडचण नाही, पण त्या ग्लोरिफाय लिव्हिंगमध्ये काही लोकांना मिठाई चांगल्यापैकी मिळते बरं का. आता मिठाईचा विषय मांडल्यावर मी 25व्या वर्षी मुंबईत आमदार झालो, म्हणजे अमेरिकेतलं ग्रीन कार्ड सोडून परत येणाऱ्या वेड्या लोकांमध्ये मी एक गणतीत, आणि मग परत आल्यावर निवडणुकीत उभा राहणाऱ्या वेड्यांमधला कदाचित मी एकुलता एक, आणि निवडणुकीत 25व्या वर्षी उभा राहून निवडून येणारा वेडा म्हणजे त्यातूनही वेडा, तो आणखीच एक्स्टिंक्ट स्पीशीज, आणि त्यातला मी. आणि गिरगावसारख्या ठिकाणी निवडून आलो, म्हणजे मुगबाट, अगदी एका बाजूला मुंबादेवीपासून ते चर्नी रोड स्टेशन, ग्रँड रोड स्टेशन, बॉम्बे सेंट्रल स्टेशन, ताडदेव नाना चौक आणि खेतवाडी वगैरे हा माझा परिसर. तिथून मी निवडून आलो. लोकांनी भरभरून मतं दिली. का दिली हे लोकांनाही कदाचित माहीत नाही आणि मलाही माहीत नाही, कारण त्यावेळेला मी मतदान मागताना फक्त SSC बोर्डात पहिल्या 5मध्ये आलो याचं मार्कलिस्ट आणि आर्किटेक्चरचे गोल्ड मेडल्स आणि परदेशात जे काय ऑक्सफर्डमध्ये किंवा इतर रॉकफेलर फाउंडेशनच्या स्कॉलरशिपचे पेपर्स देऊन मी मतं मागितली, आणि पैसे खाणार नाही एवढं मात्र सगळ्यांना सांगितलं. बाबा मी क्वालिफाईड आहे, त्यामुळे पैसे कमवण्यासाठी मला पैसे खाण्याची आवश्यकता नाही. असो, तो काळ वेगळा होता. पण तिथे मिठाईचा उल्लेख झाला म्हणून मी निवडून आलो आणि भली मोठी मिरवणूक आली, आणि मिरवणुकीत सगळ्यांचे आभार मानून मी आपल्या घरी गेलो तेव्हा विभागाचे एक पोलीस प्रमुख मला भेटायला आले. त्यांनी कडक सलाम मारला आणि मला येऊन म्हणाले की साहेब मिठाई आणली आहे. तर मी म्हटलं मिठाई आहेत ते एवढे कार्यकर्ते जमलेत, सगळ्यांना वाटा म्हणाले. 2 मिनटं ते स्तब्ध झाले, त्यांना काही उत्तर सुचेना. नंतर मला म्हणाले साहेब ही वाटायची मिठाई नाही, ठेवायची मिठाई. म्हटलं ठेवायची? आमच्या घरी कोणी काही गोड बीड खात नाही, माझे आई वडील देखील नाही खात, तर ती वाटून टाका. नाही म्हणाले ही कपाटात ठेवायची मिठाई. तर म्हटलं लक्षात आलं माझ्या. म्हटलं तुम्ही कोणाशी बोलताय हे माहीत आहे का तुम्हाला? तर म्हणाले हो माहीत आहे, तुम्ही परदेशातून आलात, अमेरिकेचं शिक्षण आहे, त्यामुळे तुमच्या आधी जे आमदार म्हणून निवडून आले त्यांना जितकं देत होतो त्याच्या दुप्पट तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, तरी आणखी कमी झालं तर तसं सांगा, काही आमच्याकडून चुकलं असेल. म्हटलं ही मिठाई ठेवण्यासाठी मला काय करावं लागेल? नाही म्हणाले, मला काय करावं लागेल? नाही म्हणाले, काय नाही याला याच्यासाठी काय नाही. मग ही मिठाई कशासाठी? नाही आम्ही आमचं काम करतो ना, तुम्ही तुमचं काम करायचं, आमच्याकडे बघायचं नाही, त्याच्याकरता ही मिठाई. तुमच्या विभागात 5 पोलीस स्टेशन्स आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशन जे काही देतं, तुम्ही काही वेगळं केलं तर त्याचे वेगळे म्हणाल, ते एक्स्ट्रा. तुम्ही एखादी केस आमच्याकडे पाठवली, एखादं काय झालं, त्यातून आम्हाला जे मिळतं ते ताबडतोब त्या आठवड्याचं तुम्हाला तशा पद्धतीनं परत मिळेल. हा संदर्भ मिठाईचा तो आहे. तर अशी मिठाई अनेकांना मिळते, म्हणजे जे बिल्डरांना घेऊन येतात त्यांना ही मिठाई मिळते. माझ्या इंट्रोडक्शनमध्ये कदाचित हा भाग आला नसेल की राजकारणातून मी लक्षात आलं काही वर्षात की बाबा हे आपल्याकरता नाही, त्यामुळे राजकारणातून पूर्णपणे अलिप्त झालो. आणि मग राजकारणातून गेल्यावर म्हणजे आधी 25व्या वर्षी आलो तेव्हा लग्नही झालं नव्हतं. तर लग्न झालं, मुलं मोठी व्हायला लागली, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आली, आणि हे राजकारणातून आणि मुंबई विद्यापीठात प्राध्यापकी करून काही त्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण मला देणं अभिप्रेत होतं ते काही देता आलं नसतं. म्हणून मग कॉर्पोरेट स्लेव्हरी हा प्रकार अंगीकारायचा हे ठरवलं. आणि मग या देशामध्ये बिल्डरांना फंडिंग करणारी जी सगळ्यात मोठी व्हेंचर कॅपिटल जो फंड होता, 30,000 कोटी जे बिल्डरांना वाटायचे,
त्या फंडामध्ये एका उच्चपदस्थ पदावर 7 आकडी महिन्याचा पगार घेऊन मी कामाला लागलो. त्यातून आर्थिकदृष्ट्या माझी परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आणि त्यातून बिल्डरांकडे, जे बिल्डर आमच्याकडे पैसे मागायला येत असत, त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकलो. म्हणजे मिठाई कोणाकोणाला, सोसायटीमधल्या कोणत्या पदाधिकाऱ्याला मिठाई दिली की ते सोसायटी आपल्या ताब्यामध्ये येते, कोणत्या PMCला कोणती मिठाई दिली की कशा पद्धतीनं चुकीचे रिपोर्ट्स येतात, हे सगळं कळलं. आणि बिल्डरांबरोबर काम करत असताना प्रत्येक बिल्डर 25-30 PMCंना पाळतो. म्हणजे दर महिन्याला त्या PMCनी नया बकरा आहे म्हणून सांगायचं आणि मग बिल्डरनी ठरवायचं की खर्च कसे वाढवून दाखवावे. आणि मग ते वाढलेल्या खर्चामध्ये काहीच निघत नाही बिल्डरला, आणि मग त्याला काहीच निघत नाही. मग काय, बाबा मी सांगतो की बाबा माझे ओळखीचे आहेत, बाबा यांच्यावर जरा मेहरबानी कर, म्हणून मग तो तुमचं काम घेणार. आणि वस्तुस्थिती जर थोडीशी वेगळी असते. हा संबंध प्रकार मी जवळून पाहिलेला आहे, म्हणजे त्यात राहून पाहिलेला आहे आणि माझ्या डोळ्यासमोर पाहिलेला आहे. त्यामुळे चेअरमन सेक्रेटरी 50-50 लाखाकरता कसे निगोशिएट करतात आणि काय येऊन कॅश कशी घेऊन जातात, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. कारण ते फंड करणाऱ्या संस्थेत मी बसलेलो आहे. त्यामुळे माझं वय 60 ज्या वेळेला व्हायला लागलं तेव्हा लोक म्हणायला लागले की काहीतरी दान करावं. आपल्याकडे काही इतके पैसे नाही की आपण अंबानीप्रमाणे दान करू शकू. ते दान करतात असं त्याचा अर्थ नाही आहे. ते आपल्याकडून जिओचे दर वाढवतात आणि मुलांची लग्न करतात. ह्याला दान समजायला काही हरकत नाही कदाचित. पण त्या एकंदरीत याच्यातून, ह्या अनुभवातून जे शिकलो, तर ते उर्वरित आयुष्यात आपण जे पाहिलं त्या यातनातून इतरांनी जाऊ नये म्हणून आपण आपलं कर्तव्य म्हणून सर्व ठिकाणी जावं आणि लोकांना ही चळवळ उभी करण्यासाठी मदत करावी, ह्या एका अट्टहासातून हा माझा कार्यक्रम चाललेला आहे. तर म्हणजे मग जे बिल्डरला आणतात किंवा जे बिल्डरची दलाली करतात किंवा जे बिल्डरकडून पैसे घेतात किंवा जो बिल्डर पॉलिटिशियन ब्युरोक्रेसी असा नेक्सस चाललेला असतो, त्याच्यामार्फत जे ऑपरेट करतात त्यांना ह्या अशा गोष्टी पाहिजे असतात. आणि ह्यातून नेहमी नुकसान सर्वसाधारणपणे मेंबरचं असतं. तर वाटाघाटी या शब्दाचा अर्थ मला भारतात आल्यावर अनेक वर्ष काही कळला नाही, पण नंतर निश्चित कळला की वाटा कोणाचा आणि घाटा मात्र सदस्यांचा. तर वाटा आणि घाटा या वाटाघाटी या शब्दाचा मराठी अर्थ कळायला मला बराच वेळ लागला, पण तो आत्ता नीट कळलेला आहे. तर तो अर्थ सगळ्यांपर्यंत घेऊन जाणं हे यातून मार्ग. आता हे सर्व गैरसमज क्षणभर हे क्षणभर गैरसमज आपण जर बाजूला ठेवले तर पात्र तीच बरं का, नाटकात किंवा सिनेमात फक्त रोल थोडासा बदलतो, भूमिका थोडीशी बदलते. म्हणजे बिल्डर आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करून घेतो, आपणही बदलून घेतो, पण बिल्डरनी आर्किटेक्टला दिलेलं ब्रीफ वेगळं असतं, आपण दिलेलं ब्रीफ वेगळं असतं. बिल्डर कॉन्ट्रॅक्टरकडून बांधकाम करून घेतो,
बिल्डरनी कॉन्ट्रॅक्टरला दिलेले इन्स्ट्रक्शन्स वेगळे असतात. आपणही कॉन्ट्रॅक्टरकडूनच बिल्डिंग बांधून घेतो, पण त्याला दिलेलं इन्स्ट्रक्शन्स आणि स्पेसिफिकेशन आपले वेगळे असतात. बिल्डर स्ट्रक्चरल इंजिनियरकडून स्ट्रक्चरल डिझाईन्स करून घेतो, आपणही स्ट्रक्चरल इंजिनियर्सकडूनच स्ट्रक्चरल डिझाईन करून घेतो. बिल्डर बाजारातून पैसे उचलतो, आपणही आवश्यक असल्यास फंड बाजारातून उचलतो. पण तुमच्या सोसायटीचा जो काही मी थोडाफार अभ्यास गुगलच्या माध्यमातून भेटी देऊन केलेला आहे, त्यातून फारसं काय किंबहुना कर्ज न घेताना इथे स्वयंविकास होणं शक्य आहे असं माझ्या मनामध्ये ठाम एक समज झालेला आहे. तो का हे मी काही मिनिटातच तुम्हाला सांगेन. म्हणजे कर्ज न घेता आपण स्वयंपुनर्विकास करू शकतो. माझ्या ज्या मुंबईत 20 स्वयंविकासाचे प्रोजेक्ट्स कंप्लीट झालेले आहेत, त्याच्यापैकी 16मध्ये मी 1 पैशाचा कर्ज न घेताना ते पूर्ण केलेले आहेत. त्याचे कर्ज न घेताना पूर्ण केलेल्या प्रोजेक्ट्सचे डिटेल्स आत्ता मी तुम्हाला 2-4 डिटेल्स देईन. तर ह्या एकंदरीत भूमिकेला अनुसरून बिल्डर एखाद्या विक्रीच्या एजन्सीकडून करून घेतो. आपण विक्री ही आपल्या सेल स्ट्रॅटेजीमधून तयार करतो. ती सेल स्ट्रॅटेजी काय असते हेही मी तुम्हाला काही मिनिटात समजावून सांगेन. सुरुवातीला मुंबईतले जे 20 प्रोजेक्ट्स पूर्ण झालेत, 40 प्रोजेक्ट्स हे फायनल स्टेजला आहेत, म्हणजे 6-1 महिन्यात त्यांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. 60 प्रोजेक्ट्सना मुंबईमध्ये परवानग्या सर्व मिळालेल्या आहेत, फंडिंगची व्यवस्था करण्याचं काम चालू आहे आणि 1480 सोसायट्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंटचा ठराव मंजूर केलेला आहे. जे मुंबईत झालं ते ठाणे आणि इतर ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून मी जंग पछाडतो आहे. ठाण्याला झाल्या आहेत आत्तापर्यंत 40-45 सभा आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोकांमध्ये अवेअरनेस होते. अगदी परवाच, काल नाही परवा, म्हणजे होळी एका ठिकाणी पेटत होती आणि मी ठाण्याला एका सोसायटीत बोलत होतो. तिथेही ठराव झाला. त्या सिंगानिया हॉस्पिटलच्या समोर पोखरण रोडवर ती सोसायटी होती आणि त्यांनी स्वयंविकास करण्याचा निर्णय घेतला. तर चेंबूरला चित्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मूळ रहिवाशाकडे 380 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, 24 बिल्डर्सनी ॲडव्हर्टिजमेंटला प्रतिसाद दिला PMCच्या माध्यमातून आणि कोणी 450 ऑफर केले, कोणी 550 ऑफर केले, कोण 485 म्हणालं, कोण 500 म्हणालं स्क्वेअर फीट 380च्या अगेन्स्ट, कोण 505, कोण 510, शेवटी 515 वॉज द हायेस्ट. आणि मग नेगोसिएशन्स झाले आणि 525 अधिक 2.5 लाख रुपये कॉर्पस हा निर्णय झाला. आणि नंतर काही लोक मला भेटायला आले. मी म्हटलं उशीर झाला आहे, पण अजूनही तुम्ही यातून बाहेर पडा. तुम्ही स्वयंविकासात गेला तर तुम्हाला काय मिळेल ह्याचा तुम्हाला अंदाज नाही, पण निश्चित तुमचा भरपूर फायदा होईल. आणि ज्यांनी माझे व्हिडिओज पाहिलेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देऊ नये, किंवा ज्यांनी माझे लोकसत्तेत किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख वाचलेत त्यांनीही उत्तर देऊ नये. पण ज्यांनी माझे भाषणं आधी ऐकलेली नाहीत त्यांनी प्रयत्न करावा उत्तर देण्याचा, की 380 कार्पेट असणाऱ्या लोकांना बिल्डरनी 525 देऊ केले अधिक 2.5 लाखाचा कॉर्पस. त्यांना सोडून मी स्वयंविकासातून त्यांना आणलं. एकाही संस्थेकडून कर्ज न घेताना त्यांनी त्यांची इमारत बांधून पूर्ण केली 1.5 वर्षामध्ये आणि 26 मजली इमारत आज उभी आहे. ते नवीन घरामध्ये राहायला आहेत, त्यांच्यावर एकही पैशाचं कर्ज नाही. तर किती एरिया त्यांना मिळावा स्वयंविकासात हे कोणी अंदाज बांधेल का?
350तून 525 त्यांना बिल्डरकडून मिळाले असते. निश्चित स्वयंविकासात अधिक मिळणार म्हणून त्यांनी बिल्डरचा साथ सोडून स्वयंविकासात माझ्याबरोबर आले. आज त्यांची इमारत पूर्ण झालेली आहे. म्हणजे हे स्पेक्युलेटिव्ह नाही आहे, बिल्डिंग तयार आहे. तर किती एरिया मिळावा त्यांना कोणी सांगू शकेल का अंदाज? 380 to 525 आणि आज सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये किती मिळावा? कोणी अंदाज बांधेल? 600, 650, 650. आणखी कोण त्यापेक्षा स्लाइटली मोर ॲम्बिशियस? 1000पेक्षा जास्त. बघा यांना 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया प्रत्येकाला. 2 बेडरूम, 600चे 2 बेडरूमचे 2 फ्लॅट प्रत्येकांना मिळाले. आणि इतकंच नाही तर उरलेल्या पैशामधून दर महिन्याला 40,000 रुपये पेन्शन प्रत्येक मेंबरला लाईफ टाईम मिळत आहे. हे हवेतली गोष्ट नाही, बिल्डिंग आहे. टिळकनगर स्टेशनच्या बाहेर शेल कॉलनीमध्ये गार्डनला लागून चित्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. कधीही जावं तिथे विचारावं. सोसायटीचे सेक्रेटरी कृष्णकांत कदम हे एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते. आजही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतात. आधी देखील डॉक्टरकडे रोज जाऊन सॅम्पल्स देत होते, आजही सॅम्पल्स देतात. पण तेव्हा ते 380 स्क्वेअर फीटच्या घरात होते. आज त्यांच्याकडे 2 बेडरूमची 2 घरं आहेत. हा स्वयंविकास आणि बिल्डरच्या विकासामध्ये झालेला फरक. चंद्रशेखर प्रभूंनी जादू केली नाही केली, चंद्रशेखर प्रभूंनी काही त्यांच्यावर उपकार केले नाही केले. त्यांच्या जमिनीमध्ये जे सोनं होतं ते सोनं कुठे आहे लपून ठेवलेलं आहे ते त्यांना केवळ दाखवलं. पुढचं काय करायचं हे ते समर्थ होते आणि त्यांनी केलं. पण ह्या जागेमध्ये नेमकं आपल्याला काय मिळणार आहे हे समजून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम मी केलं. आता तुम्ही म्हणाल नाही नाही चेंबूरमध्ये रेट विक्रीचे जास्त आहेत, पण असं काही आमच्या जवळपास सांगा. तर मुलुंडचं सांगतो. मुलुंड पूर्वेला पूर्वरंग सोसायटी, मिठागर रोड, म्हणजे अगदी दलदलीची जमीन सॉल्ट पॅन्समध्ये ती बिल्डिंग आहे. म्हणजे त्या ठिकाणी मच्छर किती साईजचे आहेत, अर्धा इंच, पावणा इंच, याच्यावर बिल्डिंगीचं ग्रेडेशन होत होतं एकेकाळी. तर पूर्वरंगामध्ये 370 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाच्या ठिकाणी आज त्यांना 1150 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि 25 लाख रुपये प्रत्येक मेंबरला कॉर्पस निधी हे मिळालेलं आहे. असं मी किती सोसायट्यांचं सांगू. विलेपार्ले पूर्वेला 400 फुटातून 1440 फुटाचे फ्लॅट मिळाले. आता मी सिद्धार्थनगर, सिद्धार्थनगर पत्राचाळ हे सगळ्यांना जरा फेमस झालेले आहे. त्या पत्राचाळीमध्ये जे बिल्डरकडे गेले नाहीत आणि बिल्डरच्या तावडीतून बाहेर पडले असे 300 लोकांना स्वयंविकासात आम्ही घेतलं. गोरेगाव प्रबोधनच्या समोरची ही मंडळी आहेत. 325 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे. त्यांनी स्वयंविकासाचा निर्णय घेतला. जे बिल्डरकडे गेले होते आणि 15 वर्ष अडकलेले आहेत त्यांना आता कुठे 600 650 स्क्वेअर फीट मिळणार म्हणून त्यांनी खूप फटाके वाजवले. त्यांच्यामधून जे बाहेर पडले आणि स्वयंविकासात आज गेले आहेत त्यांना 1880 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, 2 बेडरूमचे 3 फ्लॅट आणि 50 लाख रुपये प्रत्येकी कॉर्पस इतका मिळतो आहे. अजून मिळालेला नाही पण प्रस्तावित आहे, प्लॅन मंजूर झालेला आहे, आत्ता बांधकाम सुरू होणार आहे.
तर अशा पद्धतीचं मुंबईमध्ये एकंदरीत चित्र आहे. काही काळात तुमच्या इथले आकडेही आपण चर्चा करू. तर हा इतका फरक असूनही लोक स्वयंविकासात का जात नाहीत तर माहीत नाही, किंवा जे सगळ्यांचं होईल ते माझं होईल. मग एखाद दुसरा शाणा माणूस असतो ज्याला माहीत असतं, त्याला मग मिठाई खाण्याची खूप आवड असते, खाण्याची नाही ठेवण्याची. मग ते मिठाई ठेवण्याची आवड असणाऱ्या माणसाकडे लोक जास्त जातात आणि मग तो इतरांना एकतर मिठाईची तरी सवय करतो किंवा खोटं तरी बोलून इतर लोकांना चुकीची माहिती देऊन सह्या जमा करायला लावतो आणि मग त्यातून जे काही त्यांचं व्हायचं ते होतं. जे मुंबईमध्ये झालं ते अनुभवातून तुम्हाला सांगू शकतो आणि आता नेमकं तेच ठाण्यात होऊ घातलेलं आहे. तर अशा आमिषाला आपण बळी पडू नये म्हणून स्वयंविकास करावा अशी विनंती करायला मी आलेलो आहे. आता हा स्वयंविकास गेली 5 वर्षापासून आम्ही करतो आहे. त्याच्या आधीपासूनच ही संकल्पना 8-1 वर्षापूर्वी केली आणि तेव्हापासून हे सर्व प्रयत्न चालू आहेत. तोपर्यंत सरकारकडून कोणत्याही पद्धतीची मदत नव्हती. पण 2019 साली सरकार म्हणालं नाही नाही नाही, हे काय आपल्याशिवाय, म्हणजे चित्रा सोसायटीमध्ये सरकारकडून कोणतीही मदत नाही, पूर्वरंगमध्ये सरकारकडून कोणतीही मदत नाही. जे आहेत त्या कायद्याप्रमाणे ते गेले. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये एक्स्ट्रा एरिया मिळतो, त्या एक्स्ट्रा एरियाचा फायदा घेतला नाही, कोणताच फायदा न घेता नाही घेतलं. पण मग श्रेय कोणाला तरी दिलं पाहिजे. त्यामुळे सरकार म्हणाले नाही, आता आम्ही कायदा काढतो आणि स्वयंविकासाला सर्व गोष्टीची मदत आम्ही देणार. म्हटलं आनंद आहे. तर 13 सप्टेंबर 2019 साली गव्हर्नमेंटनी GR काढला. दुर्दैवानं तो ठाण्याला लागू केला गेला नाही. 2019 पासून ते 2025पर्यंत 6 वर्ष ठाण्याला ह्या कायद्यापासून वंचित ठेवण्यात आलं. आता का ठेवण्यात आलं ते त्या वादामध्ये आपण राजकीय बोलायचं नाही आज, त्यामुळे तो विषय तूर्त आपण बाजूला ठेवू. पण काय फायदे आहेत त्याच्याप्रमाणे. नंबर 1, वन विंडो सिस्टीम, म्हणजे एक IAS अधिकारी प्रत्येक महानगरपालिकेला नेमला जाईल केवळ स्वयंविकासाकरिता आणि स्वयंविकासाचे सगळे कागदपत्र त्या व्यक्तीकडे जायचं आणि त्या व्यक्तीने त्यांचे सर्व प्रश्न सोडवायचे आणि प्लॅन 6 महिन्यामध्ये मंजूर करून द्यायचा. आणि 6 महिन्यात जर मंजुरी आली नाही त्याच्या मदतीनेही तर इट विल बी टेकन ॲज डीम्ड अप्रूव्हल आणि त्याप्रमाणे तुम्ही काम चालू करू शकता. 1. नंबर 2, जितका FSI बिल्डरला मिळतो त्यापेक्षा 10% अधिक FSI स्वयंविकासाला मिळणार. नंबर 3, स्वयंविकासात तुम्ही कर्ज घेतलं तर त्या कर्जाच्या परतफेडीच्या वेळेला 4% व्याज हे सरकार भरणार. तुम्ही 12% व्याजानं कर्ज घेतलं तर तुम्ही 8% भरायचं, सरकार 4% भरणार. तुम्ही 8% व्याजानं कर्ज घेतलं तर सरकार 4% भरणार, तुम्ही 4% भरायचे. नंबर 3, 4 मला वाटतं. तर तुमच्या बिल्डरकडे गेलात तर एक्स्ट्रा एरिया बिल्डर 10% 15% जे काही देईल त्याच्या मार्केट रेटप्रमाणे स्टॅम्प ड्युटी आपल्याला भरायला लागते 6%. पण स्वयंविकासात मूळ जागा कितीही असली आणि नवीन जागा त्याच्या तिप्पट जरी असली, म्हणजे 500च्या ठिकाणी 2000 जरी मिळाले तर वरचा पूर्ण एरियाची स्टॅम्प ड्युटी केवळ 1000 रुपये. कितीही एक्स्ट्रा एरिया घेतलं तरी 1000 रुपये. हा क्लॉज मात्र ठाण्यालाही लागू आहे. हा एवढा क्लॉज हा वेगळ्या GR खाली आल्यामुळे तो ठाण्याला लागू झालेला आहे. त्यानंतर GST जे आपण भरणार त्यापैकी आपल्या घराचं GST माफ आणि सेलेबलच्या घराचं GST केवळ आपण भरणार. प्रीमियम्स जे महानगरपालिकेकडून आपण FSI विकत घेतो तो जितका प्रीमियम बिल्डरला आपण
देतो किंवा बिल्डर महानगरपालिकेला देतो त्याच्या 50%च प्रीमियम आपल्याला भरायला लागतो. TDR विक्रीमधून जिथे TDR ऑफिशियल एजन्सीकडून आपण विकत घेतो तिथे देखील 65% डिस्काउंट आपल्याला TDRमध्ये मिळतो. त्यानंतर लँड अंडर कन्स्ट्रक्शनचा जो टॅक्स आहे तो टॅक्स आपल्याला माफ होतो. अशा अनेक गोष्टी सरकारने स्वयंविकासाकरता कायदा करून दिलेला आहे. पण हा कायदा दुर्दैवानं ठाण्याला लागू करण्यात आला नाही किंवा ठाण्यामध्ये लोकांना सांगण्यात आला नाही. काही ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर काही राजकीय पुढाऱ्यांनी सांगितलं असा कायदाच झाला नाही. म्हणजे GR आलेला असताना आणि राजकीय पुढाऱ्यांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना ठेवण्याची मिठाईची सवय असणाऱ्या लोकांना ते पाहिजेच होतं. त्यामुळे मूळ ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या गेल्या नाहीत त्या लोकांपर्यंत पोचवल्या गेल्या पाहिजेत म्हणून आज मी या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीनं या सर्व गोष्टींचा वापर जर आपण केला तर आपल्याला खूपच फायदा होऊ शकतो. बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं बांधकाम, बिल्डर वेळेवर बांधकाम देत नाही तिथे वेळेवर आपलं बांधकाम, आणि बिल्डर देतो केवळ ठराविक कॉर्पस. इथे आपण कधी कॉर्पस ही व्याख्या करत नाही कारण कॉर्पस म्हणजे कोणीतरी तुमच्याकडे फेकलेले तुकडे आहेत. आपण सरप्लस म्हणतो. प्रोजेक्टमधला पूर्ण सरप्लस हा जनरल बॉडीचा असतो आणि तो कसा वाटप करायचा किंवा त्याची विल्हेवाट कशी लावायची ही जनरल बॉडी ठरवते आणि हे पैसे लोकांमध्ये वाटले जातात. ही स्वयंविकासाची योजना जी मुंबईमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात राबवत आहोत, म्हणजे 1450 सोसायट्यांनी जर ठराव केला असेल तर विचारांतीच केला असेल आणि असे ठराव ठाण्यातही सर्वत्र व्हावेत आणि त्याचा फायदा सगळ्यांना मिळावा अशी एकंदरीत इच्छा असल्यामुळे आज मी या ठिकाणी आहे. आता महत्त्वाच्या विषयाकडे येऊया की पैसे कुठून येणार. कोणत्याही सभासदाला एकही पैसा काढावा लागणार नाही. स्वयंविकासात कोणत्याही सभासदाला कोणतेही पैसे आगाऊ रक्कम भरावी लागणार नाही. आम्ही मुंबईत एकाही प्रोजेक्टमध्ये एकाही रहिवाशाकडून ज्याला त्या प्रोजेक्टमधले लाभ पाहिजेत जे सगळ्यांना मिळतात त्याला एकही पैसे देण्याची गरज पडली नाही, आवश्यकता भासली नाही. ज्या पद्धतीनं बिल्डर भाडं देतो, शिफ्टिंग चार्जेस देतो, ब्रोकरेज देतो किंवा डिपॉझिट देतो त्या सर्व गोष्टी प्रत्येक मेंबरला जे शिफ्टिंग करतात त्यांना सोसायटी प्रोजेक्टमधून मिळवून देते आणि ते आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मेंबर्सना मिळवून दिलेलं आहे. ते आपल्यालाही मिळू शकणार. मग असं असताना पैसे कुठून येतात तर एकदा का प्लॅन मंजूर झाला की आपल्याला बुकिंग घेण्याचे अधिकार राहतात. तर हे बुकिंगमधून जसं बिल्डर बुकिंग घेतो आणि बुकिंगच्या पैशाने बांधकाम करतो तसंच सोसायटी बुकिंग घेते आणि बुकिंगच्या मधूनच ते पैसे उभे करतो. तुमची प्रॉपर्टी इतक्या आयडियल लोकेशनमध्ये आहे तिथे बुकिंगची फारशी काही अडचण तुम्हाला येईल असं मला तरी वाटत नाही. प्रश्न इतका आहे की किती दरानं आपण देतो आहे आणि किती डिस्काउंट देतो आहे याच्यावर बुकिंग अवलंबून आहे. बुकिंग होणार नाही अशी परिस्थिती नाही. बुकिंग होईल, मात्र काय दर त्याला मिळेल हा विषय इतक्या पुरताच मर्यादित आहे. आता प्रश्न असा की हे बुकिंगचे पैसे आपल्याला मिळेपर्यंत किंवा होम लोन मिळण्याची आपल्याला पात्रता येईपर्यंतचा जो खर्च आहे तो कुठून येणार हा प्रश्न आहे. याच्याकरता मुंबईत आमच्याकडे 6 योजना आहे ज्या योजनांतून हे पैसे उभे राहतात.
योजना नंबर 1, मूळ जागा अधिक जो एरिया फुकट आपल्याला मिळणार आहे. हे किती एरिया आपल्याला फुकट मिळणार हे कोण ठरवणार? मी ठरवणार नाही किंवा कोणी बाहेरचा माणूस ठरवणार नाही. आपली जनरल बॉडीच ठरवणार की आपल्याला फ्री किती एरिया मिळेल. ते मिळाल्यानंतर त्याच्यावर जर तुम्हाला अधिक एरिया विकत घ्यायचा असेल, उदाहरणार्थ तुमच्याकडे 500चा फ्लॅट आहे आणि तुम्हाला 1000 मिळणार असतील, एक मी उदाहरण म्हणून घेतो, पण तुम्हाला त्याच्यावर आणखी 200 फूट किंवा 300 फूट घ्यायचे असतील, ते घेऊन आपल्यानंतर 2 बेडरूमचे 2 फ्लॅट आज बांधून घ्यायचे आणि ते 2 फ्लॅट आपल्या मुलाला, मुलीला किंवा दोघा मुलांमध्ये वाटप जर करायचं असेल तर ते केवळ स्वयंविकासात तुम्ही करू शकता. आणि त्याकरता जे ॲडिशनल 200, 300, 100 जितके स्क्वेअर फीट तुम्ही विकत घ्यायचे असतील ते ज्या दरानं तुम्ही बाहेरच्याला विकाल त्याच्या 30% डिस्काउंटमध्ये तुम्हाला मिळेल. आता 30 हा आकडा कुठून आला? तर बँकेकडून कर्ज घेतलं तर 12.5% व्याजानं मिळतं, 2 वर्षात 25%, 3 वर्षात 36%. बँकेला 36% देण्याऐवजी आपल्या मेंबरला 30% बेनिफिट द्यावा, ह्याच्यातून ही संकल्पना आली की बँकेला पैसे देण्यापेक्षा आपल्या मेंबरला 30% डिस्काउंटमध्ये ॲडिशनल एरिया द्यावा. याचा अर्थ काय की ती वरचे 100 फूट, समजा तुमच्या इथे विक्रीचा काय दर आहे कार्पेट एरियाचा? 22-23, समजा 20 आपण धरले तर त्याच्यात 30% डिस्काउंट म्हणजे 14,000 रुपये पर स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एरिया मिळतो. तुम्ही जर 100 फूट विकत घ्यायचं ठरवलं तर 14 लाख रुपयामध्ये 100 फूट येतं. ते 14 लाख देखील तुम्ही भरायचे नाहीत. या 14 लाखाच्या 20% म्हणजे 2,80,000 तुम्ही भरायचे. ते 2,80,000 देखील कॅश भरण्याची आवश्यकता नाही. इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तुम्ही जर फिक्स डिपॉझिटमध्ये तुमचं असेल तर तुमची रशीद फिक्स डिपॉझिटची आणून द्यायची. तुमच्याकडे जर डिबेंचर्स असतील तर डिबेंचरची रशीद, तुमच्याकडे शेअर्स असतील तर शेअर्सचं सर्टिफिकेट, तुमच्याकडे म्युच्युअल फंड असेल तर म्युच्युअल फंडची रशीद, त्या रशिदी तारण ठेवून त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट 2,80,000च्या इक्विव्हॅलंट ओव्हरड्राफ्ट घेण्याचा अधिकार केवळ तुम्ही सोसायटीला देतात. त्यामुळे ते पैसे तुमच्या नावानं तिथेच राहतील. सोसायटीनं ओव्हरड्राफ्ट भरला की तुमचे पैसे ऑटोमॅटिकली फ्री होतात आणि त्यातून तुम्हाला एक्स्ट्रा एरिया मिळण्याचे अधिकार प्राप्त होतील. ही योजना नंबर 1. तर योजना नंबर 2, क्लास 1 एअर्स म्हणजे मेंबरची बायको, मेंबरचे आई वडील, आजी आजोबा, मुलगा मुलगी, लग्न झालेली असेल तरी नातू नात, यांच्यापैकी कोणालाही फ्री सेलमध्ये फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर तो 20% डिस्काउंटमध्ये मिळेल. म्हणजे 20,000 तुम्ही विकत असाल तर तुम्हाला 16,000 रुपये पर स्क्वेअर फीटमध्ये मिळेल. म्हणजे प्रत्येक स्क्वेअर फीटावर 4,000 रुपये डिस्काउंट. 800 फुटाचं घर जर घेतलं तर 8 32 लाख रुपयाचं डिस्काउंट तुम्हाला स्कीम नंबर 2मध्ये जर फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर. कोणावर बळजबरी नाही, ज्याला विकत घ्यायचा असेल त्यालाच केवळ याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. त्यानंतर स्कीम नंबर 3, मेंबरचे भाऊ बहीण, सासरे सासू, मेवणा मेवणी यांच्यापैकी कोणालाही, हे क्लास 2 एअर्स, यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट विकत घ्यायचा असेल सेलेबलमधला तर त्यांना 15% डिस्काउंट. म्हणजे 20,000 तुम्ही विकणार असाल तर 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट डिस्काउंट, म्हणजे 24 लाख रुपयाचा डिस्काउंट त्याच्यावर तुम्ही त्या मेंबरला देता. त्यानंतर स्कीम नंबर 4,
कझिन्स, चुलत भाऊ, आतेभाऊ, मावस भाऊ, मामी भाऊ, मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं, यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट जर तुमच्या इथे हवा असेल तर तो 10% डिस्काउंट. तर ह्या डिस्काउंटिंग स्कीममध्ये आपण डिमांड असेस करतो आणि एकदा तो डिमांड आहे हे आपल्या लक्षात आलं की त्या डिमांडवरून मग आपली इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे ठरवलं जातं. आज इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी नेमकी काय हे ठरवण्याचं काही कारण नाही, कारण अजून कोणाची मागणी किती आहे, कोण किती पैसे देऊ शकतं, कोण किती एरिया विकत घेऊ शकतं याविषयी आपल्याला अंदाज नाही. अनेक वेळेला लोक ह्या गोष्टी इतरांना, विशेष आपल्या शेजाऱ्यांना कळू नये अशा पद्धतीचं लोकांचा समज असतो की नाही माझ्याकडे, म्हणजे काही ठिकाणी तर 3-3 वर्ष डिफॉल्टर असलेल्या माणसांनी सुद्धा 500-500 फूट विकत घेतलेलं आम्ही पाहिलेलं आहे. तर त्यामुळे पैसे नाहीत म्हणून डिफॉल्ट करतात मेंटेनन्सचं, हा समज किती चुकीचा आहे हे मला अनुभवातून कळलेलं आहे. तर ही चौथी योजना 10% डिस्काउंटमध्ये कझिन्स. त्यानंतर 5वी योजना की इमारतीमध्ये सगळे फ्लॅट्स निर्माण झाले तर ज्यांनी जितका एरिया घेतला आहे त्याची कॅटेगरी होईल. म्हणजे 400 फूट एक्स्ट्रा विकत घेतल्याचं मूळ एरिया अधिक 400 फूट त्यांची वेगळी कॅटेगरी होईल आणि त्या कॅटेगरीमध्ये लॉटरी सिस्टीम होईल की ह्या कॅटेगरीचे 10 फ्लॅट झालेत, मग त्या 10 पैकी कोणाला कोणता फ्लॅट द्यायचा हे लॉटरीने ठरेल. पण तुम्हाला जर त्याच्यामध्ये चॉईस हवा असेल, आता उदाहरणार्थ तुमच्या गाडीला नंबर 1 नंबर पाहिजे किंवा तुम्हाला ने 5 आपल्या टेलिफोनमध्ये पाहिजे तर त्याला पैसे द्यावे लागतात. तर तशा पद्धतीनं चॉईस ऑफ फ्लॅट, माझा वाढदिवस 9 तारखेला आहे म्हणून मला 9व्या मजल्यावर अमुक फ्लॅट पाहिजे, मला अमुक दिशेनं दिसणारा फ्लॅट पाहिजे, मला समोर रस्त्यावर पाहता येईल असा फ्लॅट पाहिजे, मला पूर्वेकडे किचन असणारा फ्लॅट पाहिजे, मला वास्तूप्रमाणे ह्या दिशेला फेस करणारा फ्लॅट पाहिजे, माझ्या गुरुजींनी मला अमुक फ्लॅट अमुक नंबरचा घेतल्यानं माझी भरभराट होईल असं सांगितलं त्यामुळे मला तो पाहिजे. ज्याला जो फ्लॅट पाहिजे असेल त्यांनी त्या फ्लॅट मिळवण्याकरता 5 लाखाची आगाऊ रक्कम ही सोसायटीला कर्ज म्हणून द्यायची, दान नाही. ते पैसे सोसायटी वापरणार नाही, ते पैसे त्या मेंबरच्या नावाने फिक्स डिपॉझिट रशीद काढून ती बँकेत ठेवणार. केवळ त्या पैशावर ओव्हरड्राफ्ट घेण्याचा अधिकार मात्र सोसायटीचा राहील आणि त्यातून मूळची जी रक्कम आहे, म्हणजे मूळचं जे प्लॅन तयार करून अप्रूव्हलपर्यंतच्या स्टेजवर घेऊन जाण्याकरताचा मूळ खर्च आहे, तो खर्च त्यातून ह्या सर्व योजनांतून निर्माण होईल. आणि ह्या सर्वातून जितका एरिया विकला जाईल तो सोडून उरलेला एरिया विकण्याची सोल सेलिंग एजन्सी, किती तुमचे 66 मेंबर आहेत, प्रत्येक मेंबरला 1 फ्लॅट विकण्याची सोल सेलिंग एजन्सी. एखादा मेंबर म्हणेल नाही माझ्यामध्ये फ्लॅट विकण्याची क्षमता नाही, टॅलेंटही नाही, त्याच्यावर सक्ती किंवा बळजबरी नाही, पण त्याला विकण्याची इच्छा असेल तर त्याने व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुकमधून ज्या पद्धतीनं इतर गोष्टींची चर्चा आपली होते त्या पद्धतीनं या बिल्डिंगचे प्लॅन किंवा नवीन घर आमचं कसं दिसणार आहे हे पाठवायचं. आणि त्यातून जर लोकांनी तुमच्या सांगण्यावरून जर फ्लॅट बुकिंग केलं
तर त्या बुक केलेल्या फ्लॅटच्या 2% रक्कम ही त्या सभासदाला मिळाले पाहिजेत. एखाद्या सभासदांनी म्हटलं की मला विकायचं नाही, तर त्याने सोसायटीला कळवावं की माझ्या वाट्याचा जे एक फ्लॅट आहे तो मी सरेंडर करतो, मला विकण्याची इच्छा नाही. आणि एखादा मेंबर म्हणेल मी 4 फ्लॅट विकून देईन, तर जनरल बॉडीला अधिकार आहेत की जो ते फ्लॅट विकण्याची इच्छा दाखवतो त्याला ते देण्याची, की जेणेकरून आपलं घर तयार होत असताना फर्निचर करता पैसा देखील या ब्रोकरेजमधून आपला निघू शकेल. अशा पद्धतीनं पैसे उभे करण्याची ही ढोबळ मनाने स्ट्रॅटेजी आहे. मास्तर असल्यामुळे चॅप्टर वाईज जातो. आज विषय स्वयंविकास वर्सेस बिल्डर योजना इतक्यापुरतंच मी मर्यादित ठेवणार आहे. आणि आपल्या प्रश्नातून मग काही डिटेल्स जर बोलायचे असतील तर एकदा तुम्हाला स्वयंविकासात जाण्याचा तुमचा निर्णय झाला की मग पुढचे डिटेल्स अगदी डिटेलमध्ये बोलू. आणि जर आपण स्वयंविकासाचा निर्णय घेतला तर ज्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल त्या दिवसापासून नवीन इमारत बांधून पूर्ण होऊन तुमच्या हातात तुमच्या घराच्या चाव्या मिळेपर्यंत जितक्यांदा माझ्या मदतीची आवश्यकता राहील तितक्यांदा ती मदत पूर्णपणे विनामूल्य, कोणतीही अपेक्षा तुमच्याकडून न ठेवता मी द्यायला तयार आहे, हे आज या ठिकाणी सर्वांच्या समक्ष मी जाहीर करू इच्छितो. आणि हा केवळ तुमच्यावर उपकार म्हणून करत नाही, हा चळवळीचा एक भाग आहे. लोकांना त्यांचे निर्णय त्यांच्या जमिनीवर स्वतःच्या जागेवर स्वतःचे निर्णय आणि त्याचा फायदा स्वतःलाच मिळाला पाहिजे, याच्याकरता हा अट्टाहास आहे. आता 300 वर्ष आपले निर्णय जी हजूरने घेतले, 300 का 400 वर्ष म्हणजे मुघलांच्या राज्यात, त्यानंतर 300 वर्ष येस सरनी घेतले, ब्रिटिशांनी निर्णय घेतले. आता आपला देश स्वतंत्र आहे असं आपण समजतो. या स्वतंत्र झालेल्या देशात देखील गेल्या 70 वर्षात आपले निर्णय हे राजकीय पुढाऱ्यांनी किंवा बिल्डरांनी घेतले आणि आपण केवळ हो म्हटलं. त्यामुळे आता शेवटी आपल्याला आपले निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि ते निर्णय दुसऱ्या कोणावर आपण सोपवू नये, म्हणून हा अट्टाहास आहे. मग ते बिल्डर बिल्डिंग बांधतो ना, मग तो बांधत नाही का? काही ठिकाणी बिल्डरनी बिल्डिंगही बांधून दिलेले आहेत, असं एक आर्ग्युमेंट येऊ शकतं. त्याला उत्तर साधं आहे. विटी स्टेशन कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. मुंबई ते ठाण्याची पहिली रेल्वे लाईन कोणी केली? ब्रिटिशांनी. राजाबाई क्लॉक टॉवर कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. मुंबई विद्यापीठ कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. वेस्टर्न रेल्वे हेडक्वार्टर्स चर्चगेटला कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. फोर्टमधल्या सर्व इमारती ओल्ड कस्टम हाऊस कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. आपलं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जिथे आता डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस बसतात ती बिल्डिंग कोणी बांधली? ब्रिटिशांनी. म्युझियम कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. काळजी जहांगीर हॉल कोणी बांधला? ब्रिटिशांनी. ब्रिटिश काही काम करत नव्हते का? करत होते. पण मग त्यांना का हकललं आपण? हकललं अशासाठी की तू कोण? तू माझ्या जमिनीवर माझ्या जागेवर येऊन राज्य करणारा तू कोण? आणि एक विटी स्टेशन आणि मुंबई ते ठाणे रेल्वे लाईन माझ्यावर तुकडे म्हणून फेकले म्हणून तू माझा मालक होऊ शकत नाही. ही जमीन माझी आहे, यावर निर्णय मी घेणार आणि याचा फायदा कमी असेल जास्त असेल तो मी घेणार, हे समजून आपण ब्रिटिशांना हाकलले. तेच आर्ग्युमेंट इथे आहे की आपल्या जमिनीवर ज्याला आपण ओळखतही नाही किंवा ज्याचं आपल्या जमिनीशी काही संबंध नाही अशा व्यक्तीला इथे येऊन आपल्याला मैं तेरे को 15% देगा, थोडा वेगा तू कोण?
माझ्या जागेवर येऊन मला जागा देणारा तू कोण, मला एक्स्ट्रा एरिया किती जागा मिळणार हे मी तुझ्याकडून शिकणार, तू कोण? ह्या जागेचा मी मालक, ह्या जागेवर मी 30-40 वर्ष राहिलो, ह्या जागेवर माझं वास्तव्य आहे, इथे माझं राज्य आहे, तू कोण? तुझ्याकडे 4 पैसे झाले म्हणून माझ्या जमिनीवर येऊन तुला मी हे देतो. अरे तू देणारा कोण? माझ्या जागेवर मला काय पाहिजे ह्याला काही महत्त्व आहे की नाही? आणि त्या महत्त्वाकरताच स्वयंविकास आहे. बिल्डर घर बांधून देतही असेल एखाद्या ठिकाणी अपवादात्मक, पण आपल्याला आपल्या जमिनीवर जो काही फायदा होईल तो आपण मिळवायचा आहे, म्हणून आपण स्वयंविकास करतो. कमी मिळाला तरीही आपण करतोय आणि तो अधिकार हा आपण दुसऱ्याला देऊ इच्छित नाही. या संकल्पनेतून हा स्वयंविकासाचा हे मॉडेल उभं राहिलेलं आहे आणि याच्यात आपण सहभाग घ्यावा. तर ह्या सर्व गोष्टी करणं शक्य आहे, केवळ इच्छा पाहिजे. आणि जे तुमचे अधिकार आहेत ते अधिकार इतरांच्या हातात का द्यावे? आमचे अधिकार आम्ही राबवू. आता प्रश्न असा आहे की कोण करणार हे सगळं, हा प्रॉब्लेम आहे. आपणच केलं ह्याचा अर्थ घमेलं डोक्यावर घेऊन विटा तुम्ही उचलून गेल्या पाहिजेत किंवा थापी घेऊन सिमेंट लावायला पाहिजे अशी कोणाची अपेक्षा नाही. तुम्ही प्रोफेशनल्सना नेमायचं असतं. आम्ही आमच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये मुंबईत आणि महाराष्ट्रात असणाऱ्या प्रामाणिक रिटायर्ड IAS अधिकाऱ्यांना चीफ ऑफिसर म्हणून नेमलेले आहेत. प्रामाणिक मी म्हणतो, कारण IAS अधिकारी अलीकडे ठाण्यामध्ये असे पाहिलेले आहेत की लाज वाटते, म्हणजे असे नकोत. प्रामाणिक फार कमी आहेत, म्हणजे दुर्मिळ आहेत, एक्स्टिंक्ट स्पीसीज आहेत, पण आहेत. आम्ही एका ठिकाणी ठाण्याचेच नागरिक आहेत ते, मला वाटतं ठाण्याला होते पूर्वी, आता आहेत की नाही मला माहीत नाही. महाराष्ट्राचे चीफ इलेक्शन कमिशनर होते देशपांडे साहेब. त्यांना विनंती केली, त्यांनी अजून होकार दिलेला नाही, पण ते म्हणाले की मी तर इलेक्शन कमिशनच्या अनुभवाचं आहे. म्हटलं इलेक्शन कमिशनचं नाही, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्हाला टेंडर्स कळतात. IAS अधिकारी असल्यामुळे 400 पानाचं टेंडर एक एक पान तुम्ही आमच्याकरता वाचणार आणि आमच्या वतीनं तुम्ही करणार. तुम्हाला जे काही मानधन द्यायचं असेल ते आम्ही देऊ. हे सगळं मानधन देऊन देखील आम्हाला काही त्याच्यामुळे फरक पडणार नाही. तर चीफ ऑफिसर किंवा मॅनेज करण्याकरता प्रोफेशनल मदत घ्यावी. चांगला आर्किटेक्ट, चांगला स्ट्रक्चरल इंजिनियर, लायझॉन करता चांगला व्यक्ती. आणि मुख्य म्हणजे तुमच्याकडून प्रश्न येण्याआधी मुंबईतल्या 150 अप्रूव्हल घेतलेल्या ठिकाणी एकाही अप्रूव्हल करता अंडर द टेबल 1 पैसाही दिलेला नाही. आणि माझी जर ठाण्यामध्ये माझं जर ऐकलं गेलं आणि करण्याची तुमची हिंमत असेल तर मला ज्या माझ्याकडे आज 30-40 बिल्डिंगी ठाण्याच्या सोसायट्या आलेल्या आहेत, त्या सोसायट्यामध्ये देखील एकही पैसा न घेताना मी परवानगी घेऊन दाखवणारच. आणि आपण रस्त्यावर जाऊन नंतर परवानग्या घेणार नाही. तुम्ही तुमच्या घरात आहात, 4 दिवस अधिक लागले तरी हरकत नाही. सर्व परवानग्या पैसे न देता हातात आल्याशिवाय कोणीही घरातून बाहेर जाण्याचा दुरान्वयेही विचार देखील करायचा नाही. आपण परवानगी घ्यायचे आणि परवानगी घेऊनच पुढे जायचं. आणि जिथे जिथे परवानग्या करता तुमचं अडलं असेल, मी स्वतः जाऊन तिथे बसेन आणि संबंधित अधिकाऱ्याला माझ्या परीनं कानात एखादा मंत्र सांगण्याचा प्रयत्न करीन. अनेक वेळेला त्याचा फायदा होतो. म्हणजे माझा अनुभव मुंबईमध्ये सुरुवातीला तितकासा चांगला नव्हता, पण एकदा त्यांच्या लक्षात आलं, हे बघा आता
तुम्हाला 20%, 25%, 50% देऊन जर बिल्डर यातून 100-150 कोटी कमावणार असेल, तर संबंधित अधिकाऱ्याला वाटतं की मी काय बिघडवलंय, लुटण्याचा अधिकार केवळ बिल्डरलाच आहे का, त्या लुटीतलं मला थोडं तरी द्या. पण इथे कोणालाच काही मिळत नाही, जे मिळतं ते 66 लोकांमध्ये वाटलं जातं आहे, तुला देणार कुठून मी, हे जर तुम्ही त्यांना समजावून सांगितलं किंवा मी समजावून सांगितलं, तर शेवटी माणसं आहेत हो, इतकी खराब नाही आहेत. माझा अनुभव तर ज्यांच्याविषयी खूप भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत, अशा लोकांनी माझी कामं फार लवकर करून दिलेली आहेत आणि ती करून नंतर हेही सांगितलं, बघा हो, मला नाहक लोक बदनाम करतात. आता तुमचं मी काम केलं, घेतलं का कोणाकडून एक पैसा तरी? आता माझ्या वरिष्ठांना जरा सांगा मी चांगला आहे म्हणून. म्हणजे अशा पद्धतीनं ते आमच्याकडून, त्यामुळे आमचं केल्यानं ते आणखी कोणाकडून तरी थोडं अधिक वसूल करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. त्यांचं काही हृदय परिवर्तन वगैरे होऊन ते आपल्याकडून पैसे घेत नाहीत अशातला प्रकार नाही. पण असो, एखादं सोडून द्या बाबा, इतकं ठिकाणून मिळतं आहे, 2-4 ठिकाणी नाही घेतलं तर चांगलं नाव तरी मिळेल, असं करतात. त्यामुळे एकदा आपण ठरवलं की आपण आपल्या घरात आहोत, आपली इमारत अशी नाही की उद्या पडणार आहे, त्यामुळे पडेल, आम्ही नाही 2 महिन्यात जर सँक्शन नाही झालं तर बिल्डिंग पडेल, याच्या खाली आपण मरू वगैरे, अशी भीती तुमच्या बाबतीत नाही आहे. त्यामुळे 2 महिने उशीर झाला तर हरकत नाही, पण परवानग्या सर्व घेऊ. 2 गोष्टी जोपर्यंत पक्क्या होत नाहीत, एक तर प्रत्येक परवानगी जोपर्यंत हातात येत नाही, आणि दुसरं तर आपली इमारत बांधकामाकरता लागणारा खर्च आणि आपल्या इमारत पूर्ण होईपर्यंत जे काही भाडं लागणार असेल त्या भाड्याचे पैसे आपल्या नजरेत नाही, दृष्टीपथात आहेत, ते आपल्याकडे आहेत याची खात्री 66 लोकांना होत नाही, तोपर्यंत एक वीट देखील हलवली जाणार नाही, एका व्यक्तीनेही घर सोडायचं नाही. ह्या अटी जर तुम्हाला योग्य वाटत असतील किंवा अशा पद्धतीनं जाण्याचं जर तुम्हाला ठरवायचं असेल, ठरवलं तर जितकी मदत माझ्याकडून लागेल. सुदैवानं आत्ता कॉर्पोरेशनच्या निवडणुका घातल्या आहेत आणि प्रत्येक पक्षाला आपण काहीतरी करून दाखवतोय असं दाखवण्याची इच्छाही आहे. तर त्याचा फायदा घेऊन त्या दरम्यान किमान आपल्या स्वयंविकासाचं अप्रूव्हल करून घ्या असं सांगून सगळ्यांना, त्यांना श्रेय पाहिजे तर ज्यांना श्रेय पाहिजे त्यांचे फोटो लावा ना, त्याला काय, माझी काय अडचण नाही. म्हणजे हे सगळं श्रेय, आज मी इथे आलो हे देखील नेत्यांच्या सांगण्यावरून आलो असं त्यांना माझ्याकडून वधून घ्यायचं असेल तर माझी त्यालाही तयारी आहे. पण काम तुमचं व्हायला पाहिजे, स्वयंविकासात इमारत व्हायला पाहिजे. पुढाऱ्यांना श्रेय लागतं, त्यांना श्रेय देऊ, पण बाकी काय मागू नका बाबा. श्रेय तुम्हाला पाहिजे ते भरभरून देऊ, तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही मागण्याची आमच्यावर देण्याची आमच्यावर पाळी आणू नका, कारण इथे कोणाकडे येत नाही. अशी जर भूमिका आत्ता ज्या पद्धतीनं चाललं आहे, तर माझा हिशेब असा आहे की पुढच्या 2-1 महिन्यात ठाण्यामध्ये मी 201 सोसायट्यांची फळी उभी करणार. आणि आता म्हणजे काय ते वसंत विहारमधल्या 40 इमारतीमध्ये ते लढा देत आहेत, पैकी 26 माझ्याबरोबर आलेले आहेत. तर अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं युद्ध आहे, एक लढाई आहे स्वतःच्या अधिकाराची. हे करून जर या 200 इमारती जर आपण उभ्या करू शकलो तर कुणीही आलं तरी आपल्याला आपल्या अधिकारापासून वंचित ठेवणार नाही. आणि आपल्याला कोणाकडून काही म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन मदत नको आहे. आपल्याला जे आपले अधिकार तुम्ही केलेल्या कायद्यात दिलेले आहेत तेवढंच आपण मागतोय. ते करण्यासाठी मात्र वाटमारी करू नका, एवढी माफक आपली इच्छा आहे. तुम्हाला जे पाहिजे, श्रेय पाहिजे, मतं पाहिजे, काय पाहिजे ते सगळं देणारे देतील,
पण वाटमारी आमच्याकडे करू नका. जिथे करताय तिथे भरपूर करा, आमची काही अडचण नाही, पण किमान काही गरज सोडून या गोष्टी कराव्यात, अशा पद्धतीनं हा स्वयंविकास आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी मी या बाबतीत वाच्यता केली आणि त्यांना माहीत आहे की मी ठरवल्यावर मग कोणत्याही बाजू म्हटलं मी आत्ता ठाण्यात जातो आहे, तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा, तक्रारी येत असतील. ते म्हणाले स्पेशल ब्रँच रोज सकाळी तुमच्या आदल्या दिवसाच्या मीटिंगचा रिपोर्ट देता येईल म्हणाले नीट. तर म्हटलं मग तुम्हाला माहीत आहे की मी काय बोलतो आहे आणि काय करतो आहे, आणि मी आय एम सिरियस, आणि मला ह्या ठाण्यामध्ये ही चळवळ उभी करायची आहे आणि लोकांना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे. तर त्यांनी सांगितलं की कोणतीही अडचण येणार नाही अशी व्यवस्था होईल असं ते म्हटले. आता राजकीय पुढारी एखादी गोष्ट म्हणतात, त्याच्यात किती डिस्काउंट द्यावा हा प्रकार तूर्त बाजूला ठेवूया, त्या प्रांतात मी अजिबात जात नाही. पण आपले अधिकार आहेत त्या कायद्याप्रमाणे आपल्याला मिळावेत याकरता आपण प्रयत्न करावेत. आणि अशी इमारत उभी करा, तुमचं लोकेशन इतकं सेंट्रल आहे, इतकं आयडियल आहे. म्हणजे लोअर परेल स्टेशनला भाद्रपद महिन्यात माणूस उतरला की तो लालबागचा राजा बघायला जातो, असं तसं ठाण्याला उतरला की परम सुख म्हणजे काय हे बघायला यायला पाहिजेत, असं काहीतरी निर्माण करा आणि त्याच्यात मग मला आनंद होईल. मात्र मी कौन बनेगा करोडपती तुमच्याशी खेळायला आलेलो नाही, त्यामुळे तुम्हाला दुप्पट तिप्पट जागा मिळावी आणि तुम्ही मग विकून गावाला जाऊन राहावं असं तुम्हाला काही करायची इच्छा वगैरे असेल तर मला सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीनं तुमचा रामराम घेण्यास मोकळा आहे. कारण मी हे संबंध चळवळ ही पुढच्या पिढीनं, जिथे तुम्ही आज राहतात तिथे पुढच्या पिढीनं राहावं आणि त्यांनी सुखानं समाधानानं राहावं. तुमचे जे इनहेरिटन्सचा प्रॉब्लेम आहे, 2 मुलं त्यांना कसं वाटप होईल, या सगळ्या गोष्टींचा निकाल घेऊन इथे चांगल्या पद्धतीनं राहावं याच्याकरता येतो आहे. तुम्हाला मोठं घर देऊन तुम्ही ते लवकर विकावं आणि कोणातरी भलत्या परप्रांत्याला कळवा, आणखी कोणाला तरी इथे घर द्यावं आणि तुम्ही कुठेतरी निघून जावं पुन्हा. म्हणजे आता पहिली मुंबई झाली, आता ठाण्याचं दुसरी मुंबई केलं नाही, नव्या मुंबईचं केलं, आता तिसरी मुंबई आणि मग चौथी मुंबई आणि पाचवी मुंबई. म्हणजे मुंबईच्या नावाने वाट लावायची सगळ्या ठिकाणचं. असं याच्यामध्ये तुम्ही सामील होऊ नका. आपल्या मुलाबाळांना नातवंडांकरता चांगली घरं आणि मेंटेनन्स फ्री जगणं हे ह्या मार्गानं करणं शक्य आहे. ते तुम्ही केलं तर मला आनंद होईल आणि त्याकरता जितकं काम करण्याची माझ्यामध्ये क्षमता असेल तितकं मी काम करीन. तुम्ही शांतचित्ताने इतका वेळ ऐकून घेतला याबद्दल मनपूर्वक आभार. आणि वाटेल ते मनामध्ये आलं तरी प्रश्न विचारा. कितीही प्रश्न तुम्ही विचारलेत तर प्रश्न विचारणारे विचारून थकतील, पण मी उत्तर देऊन थकणार नाही एवढं, आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देऊनच मी इथून निघेन हे आपल्याला सांगतो.